पोहोचणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल याची दक्षता घ्या. ठरला होता स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. अगदी आपण पाहतोय त्यांच्या विरोधात PSS स्मॅशर्स ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या लढत जर पाहिली तर मात्र 4 षटकांची आपल्याला पाहायला मिळेल. काही नियमावली माझ्यापर्यंत आली आहे, त्यामध्ये अगदी मी नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कस्टम किंवा बच्चा पास असलेला खेळाडू ही स्पर्धा खेळू शकतो. प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल. LBW चा नियम या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जाणार आहे. लेग बिफोर विकेट दिली जाईल. 40+ खेळाडू फर्स्ट ओव्हर किंवा फर्स्ट बॅटिंग अर्थात सलामीला त्या ठिकाणी कंपल्सरी असेल याची दक्षता घ्या. म्हणजे एकतर पहिलं षटक टाकेल 40+ खेळाडू किंवा फलंदाजी करत असताना सलामीला मैदानाच्या आतमध्ये उतरेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे, याची दक्षता घ्यायची आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. गैरवर्तन करणाऱ्या संघाला पेनल्टी देण्याचा अधिकार पूर्णपणे आमच्या सगळ्या संयोजकांकडे आहे. प्रत्येक टीमने जे 13 चॉईस प्लेयरची लीड दिली असेल त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा प्लेयर आपण घेऊ शकत नाही, याची दक्षता घ्यायची. कोणत्याही टीमच्या कोणत्याही प्लेयर बद्दल ऑब्जेक्शन असेल तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही. पास बघणार आहे, पास आहे किंवा नाही याची दक्षता घ्यायची. आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की मॅच केव्हा मैदानाच्या आतमध्ये चालू होते. विनंती आहे वेळ वाचवायचा आहे आणि आता मॅच चालू करायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. CH बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 उपस्थित सर्व मान्यवरांचं, त्यामध्ये आमचे काही बक्षीसदाते असतील, सर्व संघ असतील, संघ मालक असतील आणि क्रिकेटमध्ये जाण आणणारे सगळे क्रिकेट रसिक असतील, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे ऑफिशियल नक्की ज्या ठिकाणी उपस्थित होते आमचे गुणलेखक अगदी आपण पाहतोय रोनक तांडेल यांचं स्वागत असेल. आमच्या बरोबर दिवसभरात ज्यांचं समालोचन ऐकायला मिळणार आहे संतोषजी पंडित, अगदी आपण पाहतोय पंडितजी या ठिकाणी त्यांचं सुमधुर हिंदी समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जगदाळे सर माझ्या उजव्या बाजूला आहेत, त्यांचं देखील समालोचन दिवसभराचं ऐकायला मिळेल. तर ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाणार आहे. इंडिया टेनिस या वाहिनीवरती ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाणार आहे. संपूर्ण लाईव्ह टीमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमचे जे पंच उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि तुम्हाला घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. थेट चालू होते CH बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना जी पाहायला मिळते. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम वर्सेस PSS स्मॅशर्स हे दोन संघ आमने सामने. टॉस जिंकला स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीमनं आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय त्या टीमनं जो घेतलेला आहे. सन्माननीय अतुल शेठ आवटे यांच्या मालकीची टीम अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल शेठ आवटे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, सातत्यानं अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांचं संघ मालकत्व आपण पाहिले. मग ती जुन्नर प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, सातत्यानं संघ मालकत्व घेत असतात. आणि नक्कीच अगदी आपण पाहतोय
सीएचएच्या स्पर्धांमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत या टीमनं नक्कीच जो दिलाय. या टीमचा गत वर्षीचा परफॉर्मन्स देखील बहरदार राहिला होता. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी 40+ वाला स्ट्राईक वरती खेळेल. हरवला, गायब झाला तर नवीनच चेंडू दिला जाईल याची दक्षता घ्यायची. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफीला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे टाकलं जात आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय. अतुल शेट आउटी चेंडूवरती, धाव कोणती मिळणार नाही या चेंडूवरती. एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट. सौरभ षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे नरेंद्र 40+ आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवलाय आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलाय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकलेत आणि एक शानदार गोलंदाजीनं सुरुवात सौरभ यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूचा करेल फाटला. अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता परंतु नकार स्ट्राईकच्या फलंदाजानं दिलाय आणि सिंगल घेत आता मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जात आहे. 24 चेंडूंचा झटपट खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहायचंय की टार्गेट किती सेट केले जाईल. 24 चेंडू मध्ये अगदी आपण पाहतोय 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. प्रफुल्ल आता स्ट्राईक एंड वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ सिंगल 3 चेंडूवरती खर्च केली. हा चेंडू आता मात्र ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा, उजव्या एसटीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. पंचांच्या दोन्ही समांतर धावा मिळतील. अवांतर एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. सपत जी रेषा आहे ना ती ग्राह्य धरली जाणार नाही. जो ग्रीन कलरचा कपडा आहे बाउंड्री लाईन वरती, ती बाउंड्री लाईन आहे. याची दक्षता सगळ्या खेळाडूंनी घ्यायची आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ सौरभ गोलंदाजी मार्कवरती आहे. थोडीशी प्रतीक्षा केली, शांत डोक्यानं सुरुवात केली परंतु आता मात्र आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. कळतायत हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय अगदी आपण पाहायचंय की कितपत योग्य आहे हा निर्णय. शेवटपर्यंत निश्चित आपल्याला कळेल. यावेळेला डीप ट्रॅक कव्हरच्या दिशेला लॉफ्टर ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू फीड केलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय शेवटच्या क्षणी अडवलाय, रोखलाय, थोपवलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. सौरभ याचं पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. प्रणय त्या ठिकाणी या चेंडूवरती आला. अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव घेतली जाईल. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. 2 अंकांमध्ये धावफलकानं प्रवेश केलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 10 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 10 रन ऑन स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. रामलीला मैदानावरती चालू असलेला नक्कीच हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. मैदान जर पाहिलं तर मात्र सुसज्ज आहे.
कुठेही डिक्लेरेशन झोन आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. चौबाजूंनी नक्कीच झाडं आपल्याला पाहायला मिळतात. शहरी भागात अशी खूप कमी मैदानं आहेत अगदी आपण पाहतोय. आणि या भव्य दिव्य क्रीडांगणावरती चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतो आहे. पहिलं पर्व यशस्वी केलं होतं. सगळेच आमचे सहकारी कष्ट घेत आहेत, मेहनत घेत आहेत. त्यामध्ये अगदी आपण पाहतोय आमचे निलेशजी जाधव मनसे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं अतिशय चांगले कामकाज या परिसरात येऊन त्यांचं आपल्याला जे पाहायला मिळाले. तर क्रीडा क्षेत्राला देखील तेवढंच महत्त्व दिलंय. स्पोर्ट्स या गोष्टीला अगदी या सातत्यानं त्यांच्या माध्यमातून नेरूळ या ठिकाणी नक्कीच आलो. कारण की गत वर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या अगोदर देखील छत्रपती शिवाजी महाराज चषक या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून आयोजित केलं गेलं होतं. प्रमोदजी डेरे असतील, आमचे निलेशदादा जाधव असतील, सगळेच आमचे हे सगळे सहकारी या स्पर्धेचं अतिशय प्रभावी आयोजन सातत्याने करत असतात. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चौकारासाठी 4 रन. पहिलं षटक जसंही चालू होते पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केलाय. प्रफुल्ल आणि नरेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विकेटची प्रतीक्षा आहे, परंतु अगदी आपण पाहतोय आता फलंदाजांचं वर्षस्व सद्यस्थितीला पाहायला मिळते. यावेळेला हा ब्रेकर होता. मिड विकेट रिझर्व मध्ये फटका खेळलाय. जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. शॉर्ट लाईन चेंडू होता. थोडेसे सफल झाले, फ्रंट फुट वरती आले, त्यानंतर मिड विकेट दिशा निवडली आणि हा शानदार षटकार मैदानाच्या बाहेर जाऊन पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात. प्रफुल्लची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. चेंडू हातातून निसटतोय, सटकतोय, अगदी आपण पाहतोय. डेड बॉल असेल. उनका साइज नहीं हो रहा था, इसके लिए टी शर्ट चेंज किया भाई. ये जितना भी मारा सब स्ट्राइक एंड वरती नरेंद्र आहे. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली. जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली एक आणि नरेंद्र परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. चांगली फलंदाजी साकारत होता, आक्रमक स्फोटक फटके खेळत होता. त्या ठिकाणी नरेंद्र परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. एक चांगला झेल त्या ठिकाणी झालाय. ऋतिका आउटी त्या ठिकाणी मात्र चेंडूच्या खाली आला आणि हा सुरेख झेल कंप्लीट केला. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी जे दानशूर दाते लाभलेले आहेत त्या सगळ्या दानशूर दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय किरण शिवाजी बोडके यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांची देणगी सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफीसाठी आलेली आहे. सन्माननीय किरण शिवाजी बोडके यांचं आमच्या संपूर्ण संयोजक आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. महत्वाचे आहेत. अनेक जणांनी त्या ठिकाणी मात्र दातृत्व दिलं. त्या सगळ्या दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. अगदी आपण पाहतोय, तुम्ही पाहतोय सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. षटक दुसरं मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमक फटके, परंतु तिसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते एक. यावेळेला डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय जमिनीला समांतर लगत फटका खेळलाय. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. बॉलर आहे गोलंदाजी मार्गवरती अगदी आपण पाहतोय. प्रणय षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. यश देखील मिळाले त्याला.
40 प्लसचा खेळाडू नरेंद्र अतिशय बहरदार आणि जबरदस्त स्फोटक फलंदाजी करत होता. त्याची विकेट घेण्यात यश आले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला गुडलाईन स्पॉटवरती चेंडू पडला होता. थोडासा मिस टाइम अगदी आपण पाहतो आहे. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. एका धावीला देखील खूप महत्व असतं आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ही सिंगल फलक नेऊन पोहोचवले 22 वरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 स्फोटक फटके, परंतु त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळालं. प्रणय यांचं चांगली गोलंदाजी त्यानंतर मात्र आतापर्यंत प्रस्तुत केली आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. अगदी आपण पाहतोय चेंडू जातोय सुसाट वेगा सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. प्रफुल्ल ऑन स्ट्राइक. अगदी आपण पाहतोय हर्षल गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती हा लॉफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. खणखणीत चौकार. 4 षटकांची लढत आहे. आक्रमण हे करावंच लागेल. 24 चेंडूमध्ये एक विशाल आणि सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल. लोअर फुल टॉस होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फॉरवर्ड पॉइंटला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 27 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. चांगली व्यूहरचना नक्कीच त्या ठिकाणी सजवली गेली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कार्यरत आहे. डीप स्क्वेअर लेग त्यानंतर शॉर्ट फाईन लेग कार्यरत आहे. समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट. चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर. षटकार 6 धावा. या षटकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 33 वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू पुन्हा एकदा षटकारासाठी खेळलाय. हे फटके खेळले तर नक्कीच एक सन्मानजनक आणि विशाल स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारला जाईल. प्रफुल्ल चांगली फलंदाजी साकारताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलंय चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती शेवटच्या क्षणी चेंडूला रोखले, अडवले, थोपवले, तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. अगदी आपण पाहतोय टाळ्यांचा नक्कीच त्या ठिकाणी गजर पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्राप्त केल्या. आता मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम विरुद्ध PSS स्मॅशर्स या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा पहिला मुकाबला क्रिकेटचे रसिक अनुभवत आहेत, पाहत आहेत, आनंद घेत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. यावेळेला गुडलाईन स्पॉटवरती चेंडू पडतोय. पुन्हा एकदा झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जाताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. CA बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी पाहतायत, अनुभवतायत, आनंद घेत आहेत. सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळलाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील. षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 37. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. बोट टीम वरद लॉजिस्टिक आणि अंजनी फायटर्स बी ग्रुप
विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टननी उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. वरद लॉजिस्टिकचा कॅप्टन आणि अंजनी फायटरचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. हे षटक कंप्लीट झाल्याबरोबर आपण नाणेफेक त्या ठिकाणी करणार आहोत. विनायक या अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर अगदी आपण पाहतोय घेऊन येताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी देखील पलायन. फेकी पोहोचतीये परंतु थोडीशी उशिरानं फेकी पोहोचतीये का. तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबादची शिकार होताना पाहायला मिळतोय. विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत. अखेरचं षटक अंतिम षटक वसंत आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर विनायक हे शेवटचं षटक घेऊन येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या निमित्तानं उपस्थित सर्व संघांचं खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिली मॅच तुम्ही या ठिकाणी पाहतायत. सोरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम विरुद्ध PSS स्मॅशर्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला घमासान आणि संघर्ष अगदी आपण पाहतो आहे. लास्ट ओव्हर टू गो. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. विनायक बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. संमिश्र क्रिकेट अगदी आपण पाहतोय. फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. गोलंदाजांचं देखील वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळालंय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतो आहे. 6 धावा. एक ट्रीमिंडस सिक्सर अगदी आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती जो फलंदाज आहे वसंत आणि हा एक शानदार षटकार त्यानं मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. जसाही स्ट्राइक एंड वरती पोहोचला पहिल्या चेंडूवरती आक्रमण. फुल टॉस. हॅलो हॅलो. एक षटकार निश्चित ठोकला वसंत यांनी परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळत असताना लॉंग ऑनच्या दिशेला एक सुरेख झेल झाला आणि या वसंत परतताना आपल्याला पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती विनायक अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज तयार होईल. या वेळेला अगदी आपण पाहतोय डीप कव्हरला एक सुरेख झेल टिपला जातो आहे. स्वप्नील दरेकर अगदी आपण पाहतोय एक सुरेख झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. आणखीन एक झटका आणखीन एक करंट मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. यश मिळतंय मैदानाच्या आतमध्ये स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीमला अगदी आपण पाहतोय. तर आता विनय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. मैदान ही एक अशी जागा या ठिकाणी आल्यानंतर आपण सगळी दुःख नक्कीच विसरून जातो आणि या खऱ्या अर्थानं सीएसचे बांधवांचा आणखीन एक उत्सव. सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी पहिलं पर्व मोठ्या धुमधडाक्यात यशस्वी झालं होतं आणि या हे पर्व देखील मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असताना अगदी आपण पाहतोय त्या पाठीमागं अनेक तरुणांचे कष्ट आहेत. मी खास उल्लेख करेन आमच्या
प्रमोदजी डेरे यांचा फार मोठी धावपळ त्यांची मी पाहिली ही स्पर्धा आयोजित करत असताना, परंतु त्यांना खास सपोर्ट ज्यांनी केला त्यामध्ये आमचे निलेशदादा जाधव आहेत. सामाजिक क्षेत्रात फार मोठं काम निलेशदादा यांचं पाहायला मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला शतरक्षक दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी विकेटचं पतन. फार मोठी पडझड या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धावफलक जर पाहिलं, सांघिक धावसंख्या टीम टोटल एक इनिंग संपली आहे. पहिलं सत्र संपलंय. बनवल्या गेल्या 47 धावा आणि टार्गेट समोर ठेवले 48 धावांचं. 48 इज टार्गेट. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. हेलो हेलो माइक चेक. हेलो हॅलो हॅलो. सन्माननीय आदरणीय श्री किरण बोडके साहेब आणि योगेश यादव साहेबांना विनंती की आपण दोघांनी टॉस करायचा आहे. या टॉसचा बॉक्स जो बनवला है तिथे यायचा है सर. दूसरा मुकाबला खेला जाएगा. तमाम क्रिकेट प्रेमियों का फिर से स्वागत करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से. और बिल्कुल ही CHA बिग बैश 2025 जिसका आज पहला दिन, कल फाइनल डे रहेंगे. आज पहला दिन का मुकाबला चलता हुआ, इस समय पहला मुकाबला अगर देखा जाए तो चलता हुआ बिल्कुल ही अतुल लावटी जी का और उनके साथ अगर देखा जाए तो एक बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन भानुशाली के बीच. और दूसरा मुकाबला का टॉस इस समय होता हुआ हमारे इस कमेंट्री बॉक्स में ठीक नीचे जो टॉस का बॉस बनाए गए मिस्टर जाधव सर और मिस्टर किरण सर का आगमन. अंजनी के कप्तान हैं बिल्कुल मिश्रा जी और साथ ही निनाद जी. छापा का कॉल की गई, टॉस जीता है यहाँ पर. दोनों ने ही छापा बोल दिया, तो जो एक जन बोलेंगे फिर से एक बार रिकॉल होगी. इस बार कॉल करेंगे अंजनी के कप्तान हेड. और बिल्कुल इस समय हेड आई है. टॉस जीता है अंजनी के कप्तान और बिल्कुल ही टॉस जीतने के बाद क्या निर्णय रहेगा? आप मुझे 5 मिनट दे दीजिए क्योंकि प्लेयर सब पहुंचे नहीं हैं. जैसे होगा तुरंत मैं 1-2 ओवर में क्लियर कर देता हूँ. 4 ओवर का मुकाबला है. अगर पहले बैटिंग करते हैं तो कितना रन रहेगा? अभी जो स्कोर देखा है 50 हुआ तो अच्छा है. ठीक है, तो निर्णय तो अभी आया नहीं है. कॉन्ग्रेचुलेशन और बिल्कुल बेस्ट लक रहेगा नेक्स्ट मैच के लिए. निनाद सर, अभी तक कॉल आया नहीं है कि उन्होंने क्या लिया, परंतु अगर पहले आपको बल्लेबाजी मिलते तो कितना रन बनाने का प्रयास करेंगे? आम्हाला प्रथम फलंदाजी आली तर आम्ही 50-55 करण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे.
इस सीरीज में आप ये कितने साल लगातार खेलते हुए इस बिग बैश में? ये इनका दूसरा संस्करण है। पहली बार हम लोग खेले थे, हम लोगों ने फाइनल मारा था, अभी ये दूसरा है, ट्राई करेंगे। थैंक यू, बिल्कुल ही बेस्ट लक टू नेक्स्ट मैच। अंजनी फाइटर्स के कप्तान, साथ में निनाद जो कि वड़द लॉजिस्टिक के कप्तान है। अगला मुकाबला खेला जाएगा, टॉस जीता है अंजनी के कप्तान ने, और पहले उनका जो निर्णय होगा कुछ ही क्षणों के बाद बताएंगे। चलते हैं इस समय कॉम्बॉक्स में हमारे साथ तर प्रवीण धन्यवाद जी। धन्यवाद संतोषजी पुजारी। टॉस बॉक्समध्ये संतोषजी आपल्याबरोबर जोडले गेले होते। तर पहिलं सत्र संपलंय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय। उत्तरार्धात काय घडणार आहे, काय बिघडणार आहे आपण पाहणार आहोत। मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम। आणि जसंही दुसरं सत्र चालू होतंय या ठिकाणी विनोद जगदाळे सर या दुसऱ्या सत्रासाठी आपल्याबरोबर जोडले जात आहेत। या सर, आपलं हार्दिक स्वागत असेल। धन्यवाद प्रवीण सर। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। प्रवीण गायकवाड सर म्हटलं की आमच्या पारनेर तालुक्याचा एक बुलंद आवाज। अगदी जर आपण पाहिलं ना तर समालोचनाच्या माध्यमातून या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू पहिला चेंडू पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये अतुल भाऊ आवटी आपल्याला सलामीला पाहायला मिळत आहेत, कारण या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय 40+ खेळाडू मात्र तिथे सलामीसाठी किंवा पहिलं षटक टाकण्यासाठी आला पाहिजे, तर इथे मात्र सलामी करताना पाहायला मिळते। हलक्या हाताने एक सिंगल घेऊन क्रिकेटमधली सूझबूझ आपल्याला पाहायला मिळते, जिथे पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते हर्षल ठाकूर आणि अतुल आवटी। अतुल आवटी यांचा जर विचार केला तर अगदी जर आपण पाहिलं तर ज्युनियर प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, कामोटे प्रीमियर लीग असू द्या, बिग बॅश, CHA, CB अशा भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा आहेत जिथे त्यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते। इथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय। चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4, येतोय 4 धावा, चौकार। इथे मात्र हर्षल ठाकूरची बॅट आपल्याला पहिल्या चेंडूवरती एक 11 फटका खेळताना पाहायला मिळतोय, जिथे जो रनचेस आहे 48 धावांचं लक्ष्य मात्र इथून PSS स्मॅशर संघानं स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघासमोर ठेवलंय। आणि ते लक्ष्य इथे सुद्धा आपल्याला सुईतून धागा आवाजाचा फटका पाहायला मिळतोय। लगातारचा दुसरा बॅक टू बॅक हर्षल ठाकूरची बॅट मात्र इथे आग ओकताना पाहायला मिळते, जिथे पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातील आणि वसंत यांच्यावरती आक्रमण चढवलं जातंय। काही सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय। सन्माननीय किरण शेठ बोडके आपले देणगीदाते आहेत आणि फार मोठा सपोर्ट या स्पर्धेसाठी ज्यांचा आहे, किरण शेठ बोडके यांना आपण सन्मानित करतोय। विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। हा सुद्धा फटका पाहायला मिळतोय। इथे मात्र सीमारेषेच्या दिशेने चेंडू येत असताना 1 बाउन्स, 4 धावा, चौकार। चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय। या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक हर्षल ठाकूरच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एक दर्जेदार, एक उत्कृष्ट पॅरलल स्ट्रोक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि जो रन चेस आहे 12.0च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये धावा जमवायच्यात, परंतु इथे मात्र आक्रमण चढवत पहिल्या 4 चेंडूवरती 13 धावा। प्रवीण सर, सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय किरण शेठ बोडके यांचा विनंती आहे साहेब आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय निलेश शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक आहेत मनसे नेते, अगदी आपण पाहतोय निलेश शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। इथे गोलंदाज वसंत यांना मात्र विचार करायला भाग पाडले, कारण आता वसंत यांना प्रश्न पडला असेल की हर्षल ठाकूर समोर चेंडू टाकायचा, कुठल्या दिशेला टाकायचा। आपण स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहिलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून चौकार पाहिलाय, आपण पॉईंटच्या दिशेला फटका बघितला इथं एक्स्ट्रा कव्हरला, कारण आता गोलंदाजाला मात्र प्रश्न पडणार असणार आहे। हर्षल ठाकूरला मी ज्या ठिकाणी चेंडू टाकतोय त्या टप्प्यामध्ये मात्र चेंडूचा कार्यक्रम केला जातोय। मग आता सर 2 मिनिटं फक्त, या ठिकाणी आणखीन एक सन्मान सन्माननीय योगेश शेठ जाधव युवा उद्योजक यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। निलेश शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। नो चान्स, लगातारचा 5वा चौकार पाहायला मिळतोय। हर्षल ठाकूरच्या बॅटमध्ये इरादे स्पष्ट केलेत आणि इरादे स्पष्ट करीत असताना जे 48 धावांचं लक्ष्य आहे ना, ते तब्बल पहिल्या षटकांमध्ये 21 धावा ठोकून आपला बॅटिंगचा क्लास गोलंदाजी करत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती ज्यांना आपलातून गोलंदाजी तर केलीच, परंतु इथे मात्र तब्बल 5 चेंडूंमध्ये 5 चौकार कुठून काढत
एक चांगली सुरुवात स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाला देताना पाहायला मिळाले. हे मैदान जर पाहिलं तर सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. मैदानाचं नाव रामलीला आहे. आज हनुमान जयंतीचा दिवस आणि 3 एप्रिल 1680 या साली अगदी जर पाहिलं तर हनुमान जयंतीची टळटळीची दुपार या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र याच हनुमान जयंतीच्या दिवशी अगदी चैतन्यामध्ये विलीन झाले. कारण जोपर्यंत क्षितिजावरून सूर्य उगवेल आणि मावळतीला जाताना भगव्या रंगाचा इथे मात्र चेंडू आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव घेतली जाते. अतुलभाऊ औटी यांचं मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच गणित पाहायला मिळते आणि ते गणित असं, जो हर्षल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चांगले फटके खेळताना पाहायला मिळतोय ना, त्याला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जाते. जोपर्यंत क्षितिजावरून सूर्य उगवेल आणि मावळतीला जाताना भगव्या रंगाची झालर आभाळामध्ये पसरेल ना, तोपर्यंत या भूतलावरती या जगभरामध्ये प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये एक विचार म्हणून छत्रपती शिवराय जिवंत राहतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक पाहतोय, जिथे गोलंदाजीवरती आपल्याला प्रफुल्ल पाहायला मिळते. हलक्या हाताने एक सिंगल घेतली आहे. फलंदाजीची धुरा इथे मात्र आपल्याला हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठा फटका आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना मोठा बिग हिट स्ट्रोक पाहायला मिळतोय. हर्षल ठाकूर ऑन फायर, द पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, येईल उत्तुंग गगनभेदी षटकार, 6 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते. जो गोलंदाज येईल त्याला मात्र इथे तोडून फोडून टाकण्याचं काम केलं जातंय. कुठल्याही गोलंदाजाला सेटल होऊ दिलं जात नाहीये. हर्षल ठाकूरची बॅट आग ओकताना पाहायला मिळते. धावा जमवत असताना, चेस करत असताना कशा प्रकारे बॅटिंग, कशा प्रकारे फलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार होताना पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू म्हणून पाहिलं जातं आणि हर्षल ठाकूर जर म्हटलं की मग स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम हा संघ मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. इथे मात्र आशाभूत नजरेनं पंचांकडे वाईटची अपील केली जाते, परंतु पंच कळवतील हा एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, जिथे आपल्याला या षटकामध्ये, प्रफुल्लच्या षटकामध्ये आपल्याला या इनिंग्समध्ये चेस करत असताना पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीचा भन्नाट वेग पाहायला मिळाला. आता फक्त दिशा देण्याचं काम केले. गोलंदाजाच्या गतीचा वापर, चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असताना एक आपलातून फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हर्षल ठाकूरच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. इथे मात्र चेस ऑन आहे आणि चेस ऑन असताना धावा जमवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अगदी हुबेहूब आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे हर्षल ठाकूरची बॅट अगदीच रोमांच दाखवत आहेत. हर्षल ठाकूरचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 जर चौकार पाहिले तर 6 चौकार आणि एक षटकार मैदानाच्या आतमध्ये त्याने ठोकून काढलाय. फक्त आणि फक्त एक डॉट बॉल केला आणि वैयक्तिक 30 धावा हर्षल ठाकूरच्या बॅटमधून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी समीकरण जर पाहिलं तर खूप आणि खूप जवळ आणून ठेवलंय. जे समीकरण होतं त्याला मात्र आता तिथे 14 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये फक्त पाहायला मिळते. इथं सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. तिथे नो मॅन्स लँड पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असताना क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त आणि फक्त दर्शक बनून राहतील. चेंडू सीमा पार, पुनश्च एकदा एक अफलातून चौकार, जिथे चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं जाते. हर्षल ठाकूरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळत आहेत. एक नाविन्यपूर्ण फलंदाजी इथे कर्णधारांना आणि गोलंदाजांना मात्र विचार करण्यासाठी भाग पाडले. एक पाऊल पुढे गोलंदाजाच्या राहून फलंदाजीचा अकराळ विक्राळ रूप. खोलवर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचं काम केलं जाते. हलक्या हातानं एक घेतली जाईल. धावफलक जर आपण पाहिले तर धावफलकावरती धावा आपल्याला 37 पाहायला मिळतील. म्हणजे अजूनही 11 धावांची गरज विजयासाठी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि रनचेस करत असताना धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 37 धावा लागल्या जातील. आता समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे आणि असं असताना मात्र जवळपास सामना आपल्या खिशामध्ये, अर्थातच आपल्या बाजूनं इथं झुकवण्याचा प्रयत्न तो झाला. सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा जास्त आटापिटा पाहायला मिळाला नाही. कलात्मक पद्धतीचे फटके पाहायला मिळाले. नाविन्यपूर्ण फलंदाजी पाहायला मिळाली
आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर PSS स्मॅशर संघाकडून थोडीशी रणनीती बदलण्याचं काम जर पाहिलं तर क्रिकेट हे असा खेळ आहे जिथे जरतरला प्राधान्य नसतं. जो करेल, जो लढेल त्याला विजय मिळेल. इथून 12 चेंडू 11 धावा अशा धावा क्रिकेटमध्ये नक्कीच रोखल्या गेलेल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते त्या पद्धतीनं हर्षल ठाकूरला रोखणं हे मात्र इथून खूप अवघड असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल विनय, षटक क्रमांक 3, जिथे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. माफ करा, दीपक आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. आज जर पाहिलं तर आमच्या सोबत अगदी मला वाटतं माझ्या क्रिकेटच्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमताच प्रवीण गायकवाड सर यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळते. अगदीच नुकतीच आमच्या बाबुळवाडी प्रीमियर लीग स्पर्धा गावामध्ये पार पडली. सर त्यावेळेस नरेश डोमे सर, मनोज बेल्लेकर सर होते, अनिल बेलोटे सर होते, दीपक मंडले सर होते, मी होतो. तुम्ही मैदानावरती उपस्थित नव्हतात परंतु आम्हाला तुमची कमी तिथे भासलीच नाही, कारण तुमच्या आवाजातील जे स्टान्स होते ते 4ही दिवस आमच्या मैदानावरती दुमदुमत होते. त्यामुळे आमच्या तालुक्यातील अजून एक समालोचनाचा मोहरा आमच्यासोबत असल्याची जाणीव आम्हाला तिथे पाहायला मिळत होती. हो हो हो, इथे झेल सोडला जातोय, झेल सोडलाय कुणाचा? हर्षल ठाकूरचा. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय? नाही, नक्कीच फेकी होतीये. परंतु इथून मात्र एक मोठी संधी, जाळं पसरवलं होतं, जाळ्यामध्ये जवळपास मासळी गुंतलीच होती, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. 11 चेंडू 10 धावांची गरज. अतुल भाऊ आवटी, क्रिकेट क्षेत्रातील एक मोठं नाव, एक मोठा संघ मालक ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचा भन्नाट वेग, बीट केलं जाते. 10 चेंडू 10 धावांची गरज. बॉल टू रन असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. जर इथून हर्षल ठाकूरची विकेट आली असती तर, परंतु जरतरला प्राधान्य नसतं. टीम जर पाहिला इथे मात्र हलक्या हाताने 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आतापर्यंत जे हुबेहूब पद्धतीने केलं जात आहे ते अतुल भाऊंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. ज्या हर्षल ठाकूरनं आतापर्यंत वैयक्तिक आपण पाहिलं तर त्या ठिकाणी धावा हर्षल ठाकूरच्या पाहायला मिळतील आपल्याला. 36 धावा तो हर्षल ठाकूर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं 1 बाउन्स, चेंडू सीमा रेषा पार, 4 धावा, चौकार, आक्रमण त्या दिशेनं 3 चौकार जे अफलातून हर्षलनं खेळून काढलेत आणि त्यानं दाखवून दिलाय. चहूबाजूने फटके पाहायला मिळाले. मिडॉनच्या दिशेनं, मिड ऑफच्या दिशेनं आपल्याला त्या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळाली. पॉईंटच्या दिशेनं अगदी चौफेर फटकेबाजी करत असताना फक्त 1 षटकार खेळून काढलाय, परंतु बॅट आणि बॉलचा जो संपर्क आहे किंवा गॅप सिलेक्शन ज्याला म्हटलं जातं ते अफलातून राहिलं. इथे मात्र गोलंदाजाची कमाल, फक्त फर्निचर डिसमिस नाही तर फलंदाजाचं घरटं जाळून पळून टाकण्याचं काम केलं जाते. हर्षल ठाकूर बॅक टू द पवेलियन. उशिरानं का होईना परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला PSS स्मॅशर संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे गोलंदाज आपल्याला दीपक पाहायला मिळाले. अगदी पहिल्या 2 गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत असताना धावा जमवल्या गेल्या आणि एका मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवण्याचं काम केलं गेलंय. वेल प्ले हर्षल. आता नवीन फलंदाजीसाठी कुणावरती त्या ठिकाणी धुरा सांभाळायला दिली जाणार, कारण संघाची जर बांधिलकी पाहिली ना तर तिथे हर्षल ठाकूर पाहायला मिळतात, आकाश पाटील पाहायला मिळतात, शिवालंके, पंकज घाडगे, प्रणय शेळके अशी ही मातब्बर मंडळी ज्यांनी आतापर्यंत या मुंबई शहरामध्ये क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. फलंदाजी किंवा गोलंदाजी असू द्या, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या सर्वच खेळाडूंना नाविन्यपूर्ण कौशल्य क्रिकेटमध्ये दाखवलंय. ही बांधिलकी आपल्याला पाहायला मिळते. टीमची बांधिलकी अतुल भाऊ आवटी यांच्या माध्यमातून स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघ. विजयासाठी आपल्याला धावा फक्त पाहायला मिळतील त्या 7 चेंडू आणि 5 धावांची गरज, जिथे फलंदाजीसाठी आपल्याला आकाश पाहायला मिळतील. आकाश या खेळाडूचं नाव किंवा या खेळाडूची कारकीर्द त्याच्या बॅटमधून निघालेल्या फटक्यांमधून मात्र
प्रेक्षकांना रोमहर्षित करत असताना त्यांना दाखवून दिले आल्या सरशी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र ते एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा पार होणारच नाहीये. आकाशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, तिथे झेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपल्या समोर ती मॅच वरद लॉजिस्टिक आणि अंजनी फायटर्स. तर आता अंजनी फायटर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. मी कर्णधारांचं आणि संघ मालकांचं लक्ष वेधेल की आपला जो काही निर्णय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच अंजनी फायटर्स या संघाने तिकडून कळवलंय, आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. इथे आकाश पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 3 इथून संपलंय. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज, जिथे पंकज घाडगे यांना मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आपल्याला अतुल भाऊ औटी पाहायला मिळतील. पंकज घाडगे कामोट्याचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, मोर्या 11 कामोटे संघाचा कर्णधार म्हणून नेहमीच आपण क्रिकेट खेळताना पाहतो. आज मात्र स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या संघामध्ये अतुल औटी यांच्या समेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आता 4थं षटक घेऊन आपल्याला प्रफुल्ल गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहेत. माफ करा, नरेंद्र गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते. अतुल भाऊ औटी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या हातानं एक घेतली जाईल तिथे, कारण पंकज गाडगे यांना माहिती आहे कुठल्या प्रकारची चूक करायची नाही आहे. 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना सुद्धा आपली बहारदार खेळी करणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे नाविन्यपूर्ण क्रिकेट आतापर्यंत त्यांच्याही जीवनामध्ये पंकज यांनी खेळलंय. इथे 4 धावांची गरज असताना काय केलं जाणार, जिथे नरेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेंद्र यांचा पुढील चेंडू पंकजसाठी टाकला जाईल. पंचांचा हात मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नो बॉल. अर्थातच या स्पर्धेतील पहिला बिमरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट, जिथे पंकज घाडगे पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता उजव्या यष्टीच्या बाहेरचा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज, कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे वाईड बॉल पाहायला मिळतोय. आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना, असंच काहीच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. क्लोज किपिंग असणारा मात्र आता आपल्याला थोडासा यष्ट्यांपासून दूर जाताना पाहायला मिळेल, जिथे पंकजसाठी चेंडू टाकलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एकेरी धावेने काहीही बिघडणार नाहीये, कारण सामना जवळपास आता हातामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. जर सामना पाहिला ना तर धावफलक दोनही संघांचा आता आपल्याला समांतर पाहायला मिळते, जिथे 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि विजयासाठी 48 धावांची गरज असताना फक्त 1 धाव दूर, जिथे सलामीला आलेले अतुल भाऊ औटी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या इनिंगमधला पहिला चेंडू फेस करताना पाहिलं, त्यांना आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. आता 1 धाव रोखण्यासाठी बराचसा आटापिटा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सामन्याचं स्वरूप मात्र एका बाजूने झुकताना पाहायला मिळतंय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत प्रयत्न केले जातील तोपर्यंत, आणि पंचांचा पहा इथे इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, दोन्ही हात जमिनीला समांतर. अगदी पाहतोय आपण सकाळच्या सत्रामध्ये पंचांना सुद्धा इथे व्यायाम करायला लागतोय. आणि वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना हा सामना स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या स्पर्धेतील आपण पाहतोय CHA बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025